नमस्कार मित्रांनो, मी दिनेश जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एव्हीडे ट्रॅव्हलरमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही पुन्हा एकदा चाललो आहे पावना डॅमला। तर कॅम्पिंगला नाही चाललो आहे, तर एक मंदिरात चाललो आहे आम्ही। तर त्या मंदिराचे खासियत म्हणलं तर ते मंदिर वर्षातनं आपल्याला फक्त 2 महिने बघायला भेटतं। जेव्हा उन्हाळा येतो, पूर्ण पाणी डॅमचं कमी होतं, तेव्हाच ते मंदिर बाहेर येतं। तर त्या मंदिराचं नाव आहे वाघेश्वर टेम्पल। मला व्हिडिओच्या स्टार्टिंगला तर कळून गेलंच असेल। तर तुझे आहेच माझ्यासोबत। तर आता वाजले 5:30, आमचा 6चा निघायचा टाईम होता। पण आता इथनं आम्ही जाणार आधी नाश्ता करायला, दोघांना पण भूक लागली आहे। पहिलं काय ते खाऊन घेतो आणि बाकी आपण गाडीवर बोलूया। तर चला निघूया। सर फायनली आमचा नाश्ता वगैरे पण करून झाला आता। अरे गरम एवढं होतं ना मित्रांनो, काय सांगू, अक्षरशः हालत आहे। चला गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया मोरया बोललो मी। जय माहिष्मती, जय माहिष्मती। मला जॅकेट घालायची पण इच्छा नव्हती मित्रांनो खरं तर, पण काय आता सेफ्टी पाळण्यासाठी ठेवायला लागतं। नाही तर एवढं गरम होतं ना, काल अक्षरशः 40 डिग्री तापमान होतं। विचार करा मग किती फाटले असेल। आणि त्यात भाई रात्री झोपलोय 1:30-2 वाजता मी, आणि उठलोय 4 वाजता। तर लाईट गेली ती 12 वाजता मला वाटतं, हां 11:30-12च्या दरम्यान लाईट गेली। त्या MSB वाल्यांना पण तिच्या आईला झोपायच्या टायमिंगला बरोबर लाईट घालावी लागते। तर ऑलमोस्ट आता उजेड व्हायला आला आहे, वाजल्यात 6:15 वाजल्यात। आता उजेड लवकरच होतं म्हणा, तर टायमिंगनुसार तर निघालो होतो, त्यामुळे टेन्शन नाही। आमचं डोक्यात काय होतं, लवकर जायचं आणि 10-11 पर्यंत घरी पोचायचं, कारण की उन्हाचं भाई बाहेर फिरायचंच नाही। मग रात्री बोललो ना, अक्षरशः लाईट गेली ती, तर बसलो होतो खाली येऊन, तरी हवेचं तर नामोनिशाणच नाही मित्रांनो। अक्षरशः आम्ही काय केलं, दादा मी गाडी काढली, गाडीवर फिरत बसलो लाईट असतोवर। आता असं वाटायला लागलंय गाडी थांबवावी, साईडला जरा आराम करावं, झोपावं, कारण की गरमीमुळे एक तर रात्री झोप पण पूर्ण नाही झाली पाहिजे तशी, आणि त्यात आता गार लागते जरा फार यार। एवढं बरं वाटतंय ना, आता मला असं वाटतं तेच साईडला गाडी लावून झोपून जरा आराम करावा। तर मित्रांनो, आपण आता तिथं चाललोय ना, त्या मंदिराबद्दल तुम्हाला जरा सांगून देतो। तर खूप जुनं मंदिर आहे, 800 ते 900 वर्ष झाले बोलतात मंदिराला। आणि ते मंदिर तर बघायला ना बोलतात ते वर्षातनं 2 महिने फक्त ते पाण्यातनं बाहेर येतं। जेव्हा उन्हाळा वगैरे येतो तेव्हा पाणी आटत जातं। जेव्हा पावना डॅम बांधला होता, पहिलं मंदिर वरच होतं, ते पाण्यात वगैरे नव्हतं। पण जेव्हा पावना डॅम बांधला तर त्याच्यानंतर ते जसं पाणी वाढत गेलं डॅमचं, तसं ते मंदिर पाण्याखाली गेलं। सध्या रीलवर पण खूप फेमस आहे, तुम्ही तर बघितलं असं। बोललं की चला जाऊन बघून तरी येऊया। तर लागलाय आपल्याला लोणावळा घाट, सगळ्या रायडरचा फेवरेट घाट आहे म्हणा गेलं तर लोणावळा। आणखी काय मुंबई पुण्यामध्ये राहणारे जे एवढे रायडर्स मला वाटतंय, लोणावळा हा कॉमन घाट आहे। ते छोटी कोणाला राईड मारायची असेल ना, लोणावळाच येणार। एखादी ब्रेकफास्ट राईड झाली, छोटीशी राईड, लोणावळ्याशिवाय बेस्ट ऑप्शनच नाही लोकांकडे। 6:45 झाल्यात, 6:45ला बघा सूर्य किती भारी आलाय। आता सनराईज तर लवकरच होता आजकाल, हे बघा तुम्हाला दिसतच असेल। हा भारी वाटतंय, अजून फक्त हा 1 तासभरच भारी वाटेल, नंतर वर काल असं वाटणार आहे, तेवढं गरम होत आहे। सुजय पण आता तेच बोलत होता, एवढं बरं वाटतंय घरच्यापेक्षा, साईडला थांबवून करावा आराम। अजून 7 पण नाही वाटले मित्रांनो, मला वाटतंय उन्हाचा तडका थोडं आहे ना, थोडं जाणवायला लागलाय। विचार करतोय 10 वाजता आमची हालत काय असणार आहे। मग आता जॅकेट खरंच घालायची इच्छा नाही, पण आता काय करणार, ऑप्शन नाही माझ्याकडे। पण हा एक रोड मित्रांनो एक नंबर आहे, भारी वाटतं या रोडवर गाडी चालवायला। आपण लास्ट टाइम पावना लेकला जेव्हा कॅम्पिंग करायला गेलो तो हाच रोड आहे। लोहगड, विसापूर या साईडला जायला पण हाच रोड जातो। या रोड गारवा आहे पण यार,
चार दोन्ही साईडनं मस्तपैकी झाड आहेत. इथे एक खिंड लागते यार, मस्त आहे ती पण, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता बऱ्यापैकी डॅमचं पाणी ना लय खाली गेलंय. कारण की लास्ट टाइम आलतो ना आम्ही कॅम्पला, मला वाटतं आपल्याला 2-2.5 महिने झाले ना रे कॅम्पला येऊन पाहुणाला. 2-2.5 महिन्यापूर्वी भरपूर पाणी होतं. 1 महिना झाला. हे बाबा, 1 महिना आपल्याला याला वालवण लेकच्या कॅम्पिंगला 1.5 महिना झाला. पाहुणाला 2.5-3 महिने व्हायला आले. तेच म्हणतोय. तरी मित्रांनो, मला जो तो बोलतो ना, दिन्या तुझं बरं आहे, तू बाहेर फिरत असतो. मित्रांनो, हा शब्द सोडून आहे ना, काही बोला, मला शिव्या घाला चालतील, पण तू यार तुझं बरं आहे, तू सारखा फिरत असतो यार. मला माहीत मी किती फिरतो ना फिरतो. एक तर 2-2 महिन्यात मी कुठंतरी एकदा बाहेर जातोय. आणखी कसं होतंय, लोकांना व्हिडिओ दिसतात ना, रील टाकतोय वगैरे टाकतोय, हा सारखा फिरत असणार. अरे नाही फिरत यार मी. ते तुम्ही सारखं बोला ना, एवढं वाईट वाटतं ना. असं हे 3 ते 4 महिने असे गेलेत ना माझे यार. मी एकतर कुठं जात नाही फिरायला, किंवा आता कॅम्पिंग पण करतोय, त्यामुळे जरा ॲटलिस्ट ठीक आहे. नाही तर ते पण मी गेलो नसतो ना. माझ्या कबड्डी चालू आहे, काही रिझनमुळे माझी कबड्डी पण स्टॉप आहे. मला वाटतं हा सीझन मी पूर्ण स्टॉपच घेतला आहे. नेक्स्ट सीझनचा विचार करणार आहे. हा सीझन तर मी पूर्ण खेळलोच नाही आहे. आणि मला पूर्ण बोलताना वर्कआउट बंद होता पूर्ण. एवढा माइंडसेट बिघडलेला ना माझा या 4 महिन्यामध्ये. पूर्ण वाट लागली. आता कुठं जाऊन मी स्टेबल आहे. आणि कसं होतं आहे की बाहेर फिरायचं काय नाही, पण तेवढा कामाचा लोड पण असतोय. आता कामामुळे मला कसं आहे, शॉप आहे, आणि शॉप मला काय असं नाही की सुट्टी आहे तर सुट्टी काढली गेलो. पूर्ण टाइम शॉप चालूच असतं, एकही दिवस सुट्टी शॉप बंद नसतं. आणि सध्या कसं मी एकटाच होतो, भाऊ पण बाहेर असायचं, त्यामुळे नव्हता भेटत टाइम कुठं जायला. आणि नाही जायला भेटलं तर माइंड एवढं बेकार व्हायचं ना यार. माइंडसेट नको, ओव्हर थिंकिंग त्यात भरपूर, काय होईल काय नाही असं तसं. फिरल्यावर कसं माणूस जरा फ्रेश राहतो, ते पण होत नव्हतं. त्यामुळे मी लास्ट जो कॅम्प केला ना, त्याचा व्हिडिओ बनवला ना. मला जरा शांतता पाहिजे होती, मला व्हिडिओ नको, काही नको. गेलो मस्तपैकी. मला वालवण लेकलाच केलता तो पण मी. लोणावळ्यामध्येच आहे ते पण, वालवण डॅम आहे त्या जवळच केलता तो पण. एक कॅम्प बऱ्यापैकी झालता, चांगला झालता. जरा लेट गेलतो, मला वाटते आम्हाला 6:30 वाजले होते कॅम्प टेंट लावायला. पण तो झाला, चांगला झाला. तो फक्त व्हिडिओ बनवला नाही. त्यानंतर मी आत्ता बाहेर पडलोय मित्रांनो. मला वाटतं वालवण कॅम्पला मला हा दुसरा 1.5-2 महिने व्हायला आलाय वालवण कॅम्पला जाऊन. त्यानंतर मी आत्ताशी बाहेर पडतोय. 10-15 मिनिटात पोचून जाऊ आम्ही. आता जवळच आलोय. वा वा वा, भारी आहे ना. तेच तर फोटो काढण्यासारखे आहेत. हो, 1 मिनिट बघ, इथं मध्ये नको, गाड्या येतात रे, मध्ये नको. तर मित्रांनो, खूप सारे फोटो काढलेत. एवढे फोटो काढलेत, एवढे चांगले आले की कन्फ्युजन होणार आहे आता फोटो टाकायचे कुठले. तर हे फोटो तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आयडी वर भेटून जातील, माझ्या पर्सनल आयडी वर पण, आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या पण आयडी आता खोललेलीच आहे. तर एव्हीडी ट्रॅव्हलरची. ते कसं पर्सनल मी माझे वर्कआउट वगैरे सगळे व्हिडिओज टाकतो. आणि बाकी तर एव्हीडीचं कोलॅब तर आता करतोच मी. तिथं माझे आपले सगळे ट्रॅव्हलिंगचे वगैरे फोटोज आणि व्हिडिओज रील्स सगळे टाकत असतो. तर फॉलो करा नक्की. हे आपल्या आयडीज आहेत दोन्ही पण. तर मित्रांनो, इकडे येताना ना आपल्याला तिकोना किल्ला पण लागतो. हा आपल्या जो लेफ्ट साईडला आहे तो तिकोना किल्ला आहे.
मी गेलो या किल्ला पण खूप टाइम झाला. मला वाटतंय लॉकडाऊनच्या पण 3-4 का वर्ष आधी गेलतो मी. हा पण किल्ला एक नंबर आहे. पुन्हा एकदा आपण करूच हा किल्ला. आम्ही जरा रस्ता दुसरीकडे आलो, मॅपमध्ये दाखवलं तसं. बाबांना विचारलं जरा, ते बोले पुढनं जाऊन पुढनं जाऊन ब्रिजच्या खालून मारायचं, ब्रिजच्या पुढून. बरं ब्रिज लागेल त्याचा. बरं बरं चालेल. हे बस चल. हां 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 ओके अच्छा हां हां चालेल चालेल थँक्यू. हा या रोडमधनं आत जायचं आपल्याला. इथं दिसतंय का नाही काय माहित मंदिर. अजून तरी इथं दिसत नाही आपल्याला. हा ते बघा जे दिसतंय ना समोर, तो दिसलं का? ते मंदिर. चला जाऊया आपण आता मंदिराजवळ. थोडीशी ऑफ रोडिंग होणार आहे आपली, काय हरकत नाही. लोक तर दिसतात तिथं आहेत. चांगलीच ऑफ रोडिंग झाली आपली. नाही इथं कशाला उतरायची गरज आहे. हा मग वातावरण भारी आहे आजूबाजूला पण तुझे. इथं कॅम्पिंग पण करू शकतो आपण. पूर्ण प्लेन आहे. बघ ना यार काय भारी वाटतंय. जवळ जाऊन बघूया आता. तर माग गाडी लावतो म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. तर मित्रांनो आता वाजलेत 9. आमचं दर्शन वगैरे तर झालेलं आहे आणि तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा परिसर दाखवतो आधी मी. तर ज्या प्रकारे दिसतंय ना, साईडनं भिंती असाव्या आधी त्या काळात असं वाटतंय. कारण की खूप जुनं बांधकाम आहे. मला वाटतं 1100च्या शतकातलं हे काम आहे. आणि 1972 साली वाटतं डॅम बनला होता. मी आता पुजाऱ्यांना विचारलं तर ते बोले 1972 साली डॅम बनला. त्यानंतर जसं पाण्याचं पात्र वाढत गेलं तसं हे मंदिर पाण्याखाली गेलं. नंतर तेव्हापासनं कसं वर्षभरात 2 ते 3 महिने पाण्याच्या बाहेर असतं. आता कसं पाणी खूप खाली जात आहे ना, तर बघा आता हे पाण्याचं पात्र बघा एवढं खाली गेलं आहे. ते पूर्णपणे मंदिर वर आलेलं आहे. तर मंदिराचं बांधकाम आहे ना खूप जुनं आहे. आता तरी विचार करा पाण्यात एवढं कंटिन्यू राहून सुद्धा तर मंदिर अजून सलामत आहे. तुम्हाला इथे 2 बुरुजासारखे पण दिसत असतील बघा या साईडला. हे 2 बुरुज. हा खांब पण आहे मध्ये. आणि हा जो नंदी आहे तो पण नीट करायचा प्रयत्न केलेला. कारण की ना हा पूर्णचा भाग पूर्ण तुटलेला आहे. तरी प्रयत्न केला की याला सांभाळून ठेवावा. इथे एक पिंड आहे आणि खाली एक पिंड आहे या साईडला. इथे एक पिंड आहे. आणि बाहेर बघितलं ना मला एक छोटे मंदिर पण बघायला भेटतील. हे बघा ते कुठलं मंदिर आहे आता हे दिसत नाही. कारण की पाण्यामुळे मला वाटतं हे पूर्ण खाली असणार. आणि जेव्हा पाणी वगैरे यायला चालू झालं जसं गाळ वगैरे साचत जाणार त्यानंतर हे पूर्ण वर आलेलं आहे. कारण की इथं शिड्या पण दिसत आहेत. मग विचार करा त्या शिड्या आहेत ना, त्या हिशोबाने मंदिराला असं वर जाता. मग तेवढं मंदिर हा पूर्ण भाग पूर्ण मोकळा असणार. तेव्हा हे आता पाण्यामुळे पूर्ण गाळ साचून हे झाले. तरी आता तुम्हाला मंदिर आतनं पण दाखवतो, आतली पिंड पण दाखवतो. चला. तर मित्रांनो हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे. तर हा मला वाटतं मोठं असेल मंदिर भरपूर. पण काळानुसार हे जे पूर्ण बोलतात ना पाण्यामध्ये राहून सुद्धा विचार करा वर्ष 8-9 महिने मंदिर पाण्यात असून सुद्धा तरी याची अवस्था अजून चांगलीच आहे म्हणायची. तर आपण जाऊन आत बघूया.
पूर्णपणे दगडी बांधकाम आहे. तर आपल्याला खांबांवर बाकी सगळ्यांना शिलालेख दिसतात आपल्याला कोरलेले. तर हे पाण्यात राहून राहून पूर्ण असे दगडाचे हे झाले. तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये पण दाखवतो. मंदिर आतमध्ये एंटर करताना 2 गणपतीच्या मूर्ती आहेत. सुजय इथंच बसले, त्याला थंड वाटतं, इथं बाहेर गरम होत आहे. चला तुम्हाला आत पिंड पण दाखवतो. ओम नमः शिवाय. मित्रांनो आतमध्ये ना 2 पिंड आहेत शंकराच्या, तुम्ही बघू शकता. आणि आतमध्ये विचार करत गार वाटते आम्हाला. एवढं बाहेर गरम होऊन सुद्धा ना, आता 9 वाजले तरी गरम होते बाहेर. मला घाम सुटला होता, पण आता आत आल्यापासून गार पडले. तरी मंदिरांच्या खांबांना ना उभं नीट राहण्यासाठी इथं बघा लोखंडाच्या हे ठोकलेले आहेत. इथं पण आहेत. ॲटलिस्ट मंदिर उभं राहावं, पाण्यात जेव्हा जाईल. त्यानंतर सुद्धा इथं पण आहेत, इथं पण आहे. ऑलमोस्ट सगळ्या खांबांना लावून ठेवलेलं आहे. ज्या खांबांवर पूर्ण मंदिर उभं आहे त्या खांबांना पूर्ण सपोर्ट दिलेला आहे. तुम्ही मंदिराच्या बाहेर आला ना, बरोबर एक्झॅक्ट समोर तुम्हाला आहे ना हाती कोणा केला दिसेल बघा. मग झूम करून दाखवतो. आणि त्याच्या डाव्या बाजूला बघितलं तर तुम्हाला लोहगड आणि विसापूर पण दिसेल बघा, हे 2. आणि त्याच्या डाव्या साईडला हा तुंग किल्ला पण आहे. मंदिर पूर्णपणे ना डोंगरांनी वेढलेले 4 बाजूने, तुम्ही स्वतः बघा. आता मंदिराच्या जवळ तर आम्ही फक्त दोघंच आहे मंदिरामध्ये. पुजारी होते ते पण गेलेत आता. मगाशी 2 होते 2-4 लोक, ते पण गेलेत. आता आम्ही दोघंच उभेत. हा संपूर्ण एरिया पाण्याखाली असतो बघा. हा पूर्ण तुम्हाला एरिया जो दिसतोय ना पूर्ण पाण्याखाली असतो. तर मित्रांनो आमचं तर झालंय. तर आता आम्ही निघतोय घरी जायला. तर मंदिर खरंच खूप भारी आहे. विचार करा 9:30 पावणे 10 वाजलेत, बाहेर उभा आहे. आम्हाला अक्षरशः घाम सुटला आहे. पण मंदिराच्या आत होतो ना, आम्हाला अजिबात घाम सुटला नाही ना, गरम झालं. आत एवढं थंड वातावरण आहे ना, खरंच खूप भारी वाटलं. आणि मंदिर खरंच खूप भारी आहे. या तुम्ही पण नक्की आपल्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत. कारण की हे आपल्याला मंदिर फक्त 2 ते 3 महिनेच बघायला भेटतं आहे. मला वाटतं आता पावसाळा चालू होईल जूनमध्ये. जून नंतर पाऊस आला की परत पाण्याचं पात्र वाढलं, मंदिर परत पाण्यात जाणार. त्यानंतर आपल्याला परत हे 9 महिन्यानं बघायला भेटणार आहे. तर त्यामुळे या नक्की मंदिरात या, दर्शन घ्या महादेवाचं. आणि या व्हिडिओमध्ये ते इथपर्यंत मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. भेटूया असंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.